स्वप्न मोठं असेल तर मेहनतही मोठी करावी लागते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. कधी असा विचार केला आहे का की आपण इतकी मेहनत करतोय पण तरी आयुष्यात काहीच बदल होत नाही. लोक आपल्याला समजून घेत नाही, आपली किंमत करत नाहीत आणि हळूहळू आपणच स्वतःवर शंका घ्यायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे सगळं संपत असं वाटतं तिथूनच खरी सुरुवात होत असते. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत आजचे सुविचार. आयुष्यात प्रत्येकाला कठीण काळ येतो. कधी अपयश, कधी नकार, कधी एकटेपणा. पण हे सगळं तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतं. लक्षात ठेवा, ज्यांनी संघर्ष केला नाही त्यांना यशाची खरी किंमत कधीच समजत नाही. नासका आंबा पेटीतल्या चांगल्या आंब्यांना सडवतो, पण डझनभर चांगले आंबे त्या नाशक्याला सुधारू शकत नाही. त्यामुळे नकारात्मक लोकांपासून लांब राहा. आयुष्य नेहमी आपल्या इच्छेनुसार चालत नाही. कधी वेळ निर्णय घेते, तर कधी परिस्थिती आपल्याला आपले परके समजून देते. आणि या ठिकाणी संयम ठेवला तर आयुष्य आपल्याला नवी सुरुवात सुद्धा घडवून देते. जीवनातील समस्यांना घाबरून जाऊ नये, कारण अनेकदा त्याच अडचणी आपल्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात ठरतात. धाडस नेहमी मोठे करा. जिंकलात तर कर्णधार बनाल आणि हरलात तर सल्लागार. झोप कधीही घेता येते, पण एक विशिष्ट वयानंतर झेप घेता येत नाही. चांगली माणसे योगायोगाने भेटतात आणि हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाहीत. नजर पैशाला आणि प्रसिद्धीला लागू शकते, पण कष्टाला आणि कलेला नाही. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःच्या स्वप्नांसाठी जगा. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर सुरुवात आजच करा. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही हार मानणार नाही, तर कमेंटमध्ये यस नक्की लिहा. आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मला एक कमेंट जरूर करा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.